सगळ्यात तिखट मिसळ. सर्वात तिखट रुमाल वगैरे तिथे नंतर पेमेंट करताना तिथे त्यांनी एक माणूस ठेवलाय, तो पॅन्ट खाली करून कैलास जेवण लावून देतो. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे मिसळवार आणि आम्ही जात आहोत आज नेवाळे मिसळ येथे, जी आहे पुण्यातील अतिशय झणझणीत मिसळ. तर या मिसळची खासियत आहे ना, तर याची चव आहे ना ती अशी जिभेवर रेंगाळते. ज्यांना कोणाला तिखट आवडतं, जे कोणी तिखट प्रेमी आहेत, तर त्यांनी ही मिसळ 100% ट्राय करावी अशीच आहे. त्याला एक टेस्ट आहे, म्हणजे तिखटाचं असं तुम्हाला टेस्ट नाही आहे, म्हणजे खूप ठिकाणी कसं तिखट लागतं नुसतं, पण या तिखटालासुद्धा एक टेस्ट आहे. तर आम्ही खूप वाट बघत होतो. आमचे प्रथमेश दादा खास मुंबईहून मिसळ खाण्यासाठी आले होते आणि शेवटी आमची मिसळ आली. त्यासोबतच त्यांनी आता अमूलचं ताकसुद्धा सुरू केलेलं आहे. म्हणजे रविवारी मिसळ खाण्याचं जे सुख आहे ना, ते कोणत्याच गोष्टीमधून मिळू शकत नाही पुणेकरांना. जे नवीन पुणेकर होत आहेत, जे बाहेरगावचे आले आहेत, तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, पण जे पुण्यामध्ये मिसळ खायचं जे सुख आहे आणि ते रविवारी, त्यामुळं त्याला काही आपण शब्दात सांगू शकत नाहीत. तर नेवाळेची ही खासियत आहे. तर तुम्हाला ज्यांना कोणाला तिखट आवडतं आणि ज्यांना तिखट नाही आवडत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी सोय केलेली आहे कमी तिखटावाली. तर यामध्ये पापडी, कोथिंबीर, गाठिया आणि त्यांचं घरगुती फरसाण येतं आणि त्याचसोबतच असते वरतून तुम्हाला तर्री किंवा रस्सा पाहिजे असेल तर. पण हे रोज खाऊ नका बरं का. रोज खाल्लं तर काय होतं, राजसाहेब तुम्हाला सांगतील. ही मिसळ तुम्ही रोज नाही खाऊ शकत. नाही. पहिलं म्हणजे ते तळलेलं पण खूप होते आणि ही स्पाइस लेवल रोज नाही खाऊ शकत आणि एखादी 2-3 महिन्यात एखाद्या वेळेला तुम्ही खाल्लं तर हो त्याच्या खाली अभिनंदनाचा गुच्छच येणार.